माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पळशी या ठिकाणी मराठी विषय 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा केंद्रावर शाळेतील प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त पाहावयास मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथील अशोक शिक्षण संस्था शिदेफळ द्वारा संचालित रुक्मिणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली ठरत आहे। या संस्थेत चांगले शिक्षण तसेच संस्थेभोवती निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या संस्थेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश करत आहेत। या संस्थेने निकालांची परंपरा कायम ठेवली आहे। या वर्षी देखील 10वी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या परीक्षा केंद्रावर 273 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। आज मराठी विषयाचा पेपर असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली। या वर्षी या परीक्षा केंद्रावर एकूण 273 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। त्यापैकी 263 विद्यार्थी उपस्थित तर 5 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते। रुक्मिणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पळशी येथील परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तर कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी बैठे पथकात पथक प्रमुख शिंदे रमतेराम किसन, पथक सदस्य अर्चना प्रल्हाद चाटसे आणि भीमराव जाधव तर रनर PM सुडके, शिंदे आरबी, प्राचार्य PK तावरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रांवर 16,000 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। तर परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तसेच फिरत्या पथकांची करडी नजर होती। रुक्मिणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पळशी या ठिकाणी 10वीच्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत। NTV न्यूज मराठी, हिंगोली।